नेहमी आपण वेगवेगळी मंदिरे बघतो, पण आज आपण डायरेक्ट देवालाच भेटणार आहोत. आश्चर्य वाटतंय, हो पण हे खरं आहे. हा देव भेटणार आहे, स्वर्गातूनच जमिनीवर येतोय असं वाटणार आहे या धबधब्याच्या इथे. खरं तर पावसाळा सुरू झाला की आपल्या सह्याद्रीच्या इथला कोपरात कोपरा धबधबा आणि हिरवळीने इतका फुलतो की याच्याहून भारी काही असूच शकत नाही. म्हणजे जगात भारीच म्हणा ना. पण या वर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीलाच अनेक ठिकाणी अपघात झाल्याच्या बातम्या आल्या. त्यामुळे निसर्ग अनुभवाचा विचार जर मनातनं काढून टाकत असाल ना, तर थांबा, आधी हा व्हिडिओ बघा. हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे ज्यांना पावसाळा मस्त एन्जॉय करायचा आहे आणि कुठेतरी फिरायला जायचं. आणि त्यांच्यासाठी पण आहे ज्यांना काही ना काही कारणाने घराच्या बाहेर पडता येत नाहीये, घरात बसावं लागतंय आणि घरी बसून त्यांना पावसाळी पर्यटनाचा अनुभव घ्यायचा आहे. या दोन्हीही प्रकारच्या लोकांनी हा व्हिडिओ नक्की बघा. व्हिडिओच्या शेवटी कसं जायचं, कुठे जायचं आणि सगळे डिटेल्स सांगणार आहे. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघा आले मला माहितीये, कारण देवाचं दर्शन शेवटीच होणार आहे. चला तर मग आज आपल्याला देवकुंड धबधबा बघायला जायचंय. बघाशी धबधब्याचा व्ह्यू तुम्हाला थोडासा दाखवला ना, मस्त आहे की नाही धबधबा. पण या धबधब्यापर्यंत जायला थोडासा ट्रेक करावा लागतो. तो रस्ता देखील छान आहे आणि अजूनही छान आहे ताम्हिणी पर्यंतचा जायचा रस्ता. इथे इतकी ठिकाणं आहेत की तिथे थांबून फोटो काढावेसे वाटतात, पण जास्त वेळ काढू नका, नाहीतर पोचायला उशीर होईल. आणि 2 वाजता धबधब्याचा एंट्री पॉइंट बंद होतो, हे लक्षात ठेवा. तर पार्किंग स्लॉटला गाड्या लावून आम्ही एंट्री पॉइंटने ट्रेक करायला सुरुवात केली. पार्किंगचे थोडे चार्जेस आणि एंट्रीला देखील थोडेसे चार्जेस आपल्याला द्यावे लागतात. पण या चार्जेस मध्ये इथले गावकरी आपल्याला खूप सोयी देतात, त्यामुळे हे टोटली वर्थ इट. ट्रेकिंग करत असतानाचा थोडासा रस्ता हा मस्त अशा घनदाट जंगलातून जातो. पण जंगलात हरवायची अजिबात भीती बाळगू नका, कारण इथे बऱ्याच ठिकाणी असे फलक आहेत आणि गावकऱ्यांपैकी काही स्वयंसेवक इथे उभे असतात जे आपल्याला व्यवस्थित मार्ग दाखवतात. तर असं चिखलातनं थोडाशा दगडातनं असा रस्ता काढत आम्ही मस्त पैकी ट्रेकचा आनंद घेत होतो. काही ठिकाणी वाहत्या पाण्यातनं आपल्याला तो ओढा क्रॉस करावा लागतो. पण अशा ठिकाणी देखील गावकऱ्यांनी छान अशा दोऱ्या बांधल्या आहेत, आपल्या सुरक्षिततेसाठीच आहेत. त्या धरून तुम्ही हा रस्ता अगदी सुरक्षितपणे क्रॉस करू शकता. त्या पाण्यात पाय बुडवून चालण्याची मजा मस्त एक वेगळीच असते ना. असंच मस्त आम्ही छान छान निसर्गाचा आस्वाद घेत पुढे जात होतो आणि एक सुंदर रस्ता आला. या रस्त्याला एका साईडला छान असं पाणी होतं. इथनं चालताना खूप भारी वाटत होतं आम्हाला. मग कळलं की हे भीरा धरणाच्या जवळ आहोत आणि या गावाचं नाव पाटणूस असं आहे. अंधारबन जर तुम्हाला माहिती असेल तर त्याच्या शेजारीच आपण आलोय आता. मला एकंदरीतच वाटतंय या धबधब्यापर्यंत जाताना निसर्गाचा असा पुरेपूर आनंद घेता येणार आहे. इथे अनेक ठिकाणी थांबून आम्ही मस्त फोटो काढले. शेवटी सगळे लोक बडबडायला लागले की चला चला पुढे चला, त्यामुळे आम्ही पुढे जातो. पण सेल्फीचा मोह हा इतका असतो ना की तो आवरता येत नाही. इथल्या गावकऱ्यांनी देखील इथे सेल्फी पॉइंट तयार केलेला दिसतोय. ह्या एकंदरीतच ट्रेकवर इतके वेगवेगळे अनुभव येत आहेत. काही रस्ते पाण्यातून, काही जंगलातून, काहीच्या ठिकाणी अशा उंचच्या उंच डोंगर दिसत आहेत आणि हिरव्याच्या किती शेड दिसत आहेत, म्हणजे आपण मोजूच शकत नाही इतक्या अशा हिरव्याच्या शेड्स इथे आपल्याला दिसत आहेत. इथे ना आधी खूप अपघात होत होते पावसाळ्यामध्ये आणि म्हणूनच इथल्या गावकऱ्यांनी एंट्री फी सुरू केली आणि त्यामध्ये अनेक सोयी उपलब्ध केल्या. जसं मगाशी आपण तिथे दोऱ्या बांधलेल्या बघितल्या ना, तसंच अनेक ठिकाणी आपल्याला ओढा क्रॉस करायला लागतो. जिथे शक्य आहे तिथे त्यांनी दोऱ्या बांधल्याय, पण एका ठिकाणी तर त्यांनी लोखंडी ब्रिज सुद्धा बांधलाय. ह्यामुळे आपलं पर्यटन एकदम सुरक्षित होतं. मात्र ह्यांचे नियम देखील आपण पाळले पाहिजेत. अशा ठिकाणी मद्यपान करू नये, खूप डीजे लावू नये, कारण अशी दृश्य अनुभवणं गरजेचं असतं. हे असं दृश्य बघितलं की छान हातात ब्रश घेऊन लँडस्केप करावं असं मला वाटतं. तुम्हाला दिसतंय इथे ट्रेकिंग करताना अशी दोरी लावली, त्यामुळे ट्रेकिंग एकदम इझी होतं, कारण आपण काही नेहमीचे ट्रेकर्स नाही आहोत. अशा कठीण ठिकाणी चढणं उतरणं कदाचित आपल्याला जमणार नाही, पण या दोरीच्या साह्याने आपण आरामात इथे जाऊ शकतो.
या निसर्गाचा आपण मनोमुराद आस्वाद घेऊ शकतो. बरोबर आहे ना? तुम्हाला असलं कुठलं ठिकाण आवडतं किंवा पावसाळ्यात तुम्हाला जायला कुठे आवडतं हे मला कमेंट बॉक्स मध्ये ना नक्की सांगा. हा दिसतोय का? लांबनं हळूहळू आपल्याला धबधबा दिसायला लागला एका साइडने. एक मिनिट हा, जरा झूम करूया. येस, हा बघा, इथे आपल्याला जायचंय. थोडंसंच अंतर राहिलंय, थोड्या वेळात आपण पोहोचणारच आहोत इथे. तोपर्यंत म्हणजे काहीतरी ऐसा शेर है ना, मंजिल तो अच्छी है पण रास्ते भी अच्छे होने चाहिए. मला शेर खरं सांगू का आठवत नाहीये, पण असंच आहे की आपलं ठिकाण तर सुंदर आहे पण ठिकाणाकडे जायचा रस्ता त्याहून सुंदर आहे आणि त्याचा अनुभव घेणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे, नाही का? तर अशा मस्त कपारीतनं चढत चढत हळूच, मगाशी एकदा दिसला धबधबा ना तुम्हाला, आता दिसेलच. आपण हळूहळू धबधब्याकडे पोचतोच आहोत आणि हा बघा, देवकुंड धबधबा आपल्या समोर आहे. माझ्या मते तरी मी आतापर्यंत बघितलेल्या धबधब्यांमध्ये हा सगळ्यात सुंदर धबधबा आहे आणि हा सुंदर ठेवण्यासाठी इथे लोक सुरक्षिततेची पूर्णपणे काळजी घेतात आणि ठराविक अंतराच्या पुढे तुम्हाला या धबधब्यामध्ये जाता येत नाही. हे बघा, इथे असे सुरक्षा कर्मचारी आहेत ज्यांच्यामुळे आपलं पर्यटन सुंदर होतं. तसा मस्त धबधबा आहे. मी तुम्हाला म्हटलं की नाही, असे हा बघताना असं वाटतं स्वर्गातूनच पाणी पृथ्वीवर येत आहे आणि आपण ह्याच्यात मस्त न्हाऊन निघावं. चला, आता मला धबधब्यात मजा करू दे. तुम्हाला आम्ही सगळा व्हिडिओ दाखवलेला आहे, कसा वाटला ते मला कमेंट मध्ये नक्की सांगा. मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला म्हटलं होतं की आज आपण देवाला भेटणार आहोत. मग हा देव नक्की कुठला असा प्रश्न काहींना पडलेला असू शकतो किंवा काहींना याचं उत्तर देखील मिळालेलं असू शकतं. तर तो आजचा देव म्हणजे आपला निसर्ग देव. या निसर्गातच आपण राहतो, या निसर्गातच आपण लहानाचे मोठे होतो. त्यामुळे या निसर्ग देवाची पूजा तर आपण केली पाहिजे. याच्यासाठी फार काही पूजा अर्चा करण्याची गरज नसते, पण या निसर्गात जेव्हा आपण जातो तेव्हा याला देवासारखे मानून ज्या गोष्टी आपण देवाच्या मंदिरात जाताना पाळतो त्या गोष्टी जर आपण या निसर्ग देवाच्या बाबतीत जर पाळल्या तर अशा छान छान पर्यटनाची संधी आपल्याला मिळेल आणि पर्यटनामध्ये येणारे धोके देखील लांब होतील. म्हणजे काय तर अशा ठिकाणी जाताना मद्यपान करू नये, अशा ठिकाणी जाताना शांतता ठेवावी. खूप गोंगाट, खूप मोठमोठ्याने गाणी, डीजे लावणं अशा गोष्टी करू नयेत. येथे पडणाऱ्या पाण्याचा, येथील येणाऱ्या पानांच्या सळसळीचा आवाज घ्यावा, त्याची मजा लुटावी. किंवा अशा कुठल्याही गोष्टीमध्ये जिथे आपल्या जीवाला धोका आहे अशा ठिकाणी जास्त जाऊ नका. लांबूनच दर्शन घ्या, लांबूनच आनंद घ्या. या पद्धतीने जर पावसाळी पर्यटन आपण केलं तर आपल्याला या सुंदर ऋतूमध्ये असलेल्या निसर्गाची मजा देखील घेता येईल, एन्जॉय करता येईल आणि आपण आपली सुरक्षा देखील ठेवू शकतो. तुम्हाला पटतंय ना मी काय म्हणतेय ते? पटत असेल तर मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की तुमची मतं कळवा. देवकुंडला जर तुम्ही पुण्यातून जात असाल तर ते 98 किलोमीटरवर आहे आणि साधारण 2 ते 2.5 तास लागतात. ट्रॅफिकवर आहे. मुंबईतनं 125 किलोमीटर, साधारण 3 तास तुम्हाला लागू शकतात आणि अंदाजे खर्च 300 ते 500 पर पर्सन येतो. पार्किंगचे चार्जेस तुम्हाला दिलेलेच आहे, 2 व्हीलर 4 व्हीलर बसचे काय आहेत ते, आणि तिथे एंट्री फी 200 रुपये पर पर्सन आहे. रस्त्यावर अनेक ठिकाणी छोटी छोटी स्नॅक सेंटर आहे जिथे भजी, वडापाव वगैरे असं मिळतं आणि गावामध्ये जेवणाची सोय देखील होते. तर हे सगळे डिटेल्स आहेत या ट्रिपचे. तुम्ही जाणार असाल तर नक्की जा. तर अशी होती आजची गोष्ट स्वर्गातून जमिनीवर येणाऱ्या धबधब्याची, गावकऱ्यांनी विकसित केलेल्या पर्यटन स्थळाची आणि गोष्ट होती निसर्गाची. कारण या गोष्टीच असतात ज्या आपल्या सगळ्यांना आवडतात. या गोष्टीच असतात जी आयुष्याची शिकवण देतात आणि या गोष्टीच असतात ज्या रंजक असतात.
तर त्यामुळे घेऊन येऊया अशाच मस्त गोष्टी तुमच्यासाठी पूर्वा सूरज या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. तुमच्या प्रतिक्रिया कमेंट मध्ये कळवायला तर अजिबातच विसरू नका. व्हिडिओ आवडत असेल तर तुमच्या मित्रमंडळींबरोबर आणि कुटुंबाबरोबर नक्की शेअर करा. व्हॉट्सअप स्टेटस, इंस्टाग्राम, फेसबुक सगळ्यावर शेअर करून टाका. असंच मस्तपैकी फिरत राहू, भेटत राहू, वेगवेगळ्या गोष्टी शोधत राहू. तोपर्यंत बाय बाय.